मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपलेली आहे. निकाल देखील हाती आलेले आहेत. या निकालाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह सध्या चर्चिले जात आहेत. म्हणून आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये एक खास पाहुणे बोलवले आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर जगन्नाथराव पाटील. नमस्कार जगन्नाथरावजी. नमस्कार. जगन्नाथराव पाटील हे साहित्यिक, लेखक, संपादक व राजकीय विश्लेषक म्हणून परिचित आहेत. राजकारणाचा त्यांना जवळून अभ्यास असल्यामुळे आज आम्ही त्यांची निवड केलेली आहे. एकूणच महाराष्ट्राच्या निकालाबद्दल त्यांना काय वाटतं याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत. चला तर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. नुकतेच निकाल लागलेले आहेत महाराष्ट्राचे आणि या निकालाबद्दल सध्या उलटसुलट चर्चा चालू आहे. तर या संदर्भात तुम्हाला सुरुवातीला काय म्हणायचं आहे? महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढ्या बहुमतानं महायुती आलेली आहे आणि हा पूर्ण हिंदुत्वाचा विजय आहे असं माझं मत आहे. हिंदुत्वाचा विजय ह्याचा अर्थ काय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, पूर्वाश्रमीचा जनसंघ, अगदी हिंदू महासभा असेल, या सगळ्यांना जो अभिप्रेत हिंदुत्व आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त हिंदुत्वाकडे गेलेला आहे असं माझं मत आहे. आणि हा सगळा निकाल हिंदुत्वाच्या दृष्टीनं आलेला आहे. इथं आता पक्ष हा विषयच नव्हता, कारण एवढं बहुमत जे मिळालं ह्याला पाशवी बहुमत म्हणायचं. आता महाराष्ट्रातल्या जनतेला नाव ठेवून चालणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हा एक कौल दिलाय. 139 वर्षापूर्वी काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देशातल्या सगळ्या राज्यामध्ये जवळपास सरकार स्थापन, अगदी पश्चिम बंगालपासून केरळपर्यंत सगळीकडं. तर आत्ता काय परिस्थिती आहे की बोटावर मोजणारी राज्य काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहेत. तर काँग्रेसची घसरण झाली, जनता पक्ष संपून गेला आणि विरोधी पक्षाचा विषय संपला, कम्युनिस्टाकडे सरकार राहिली नाही. त्याचं एकमेव कारण आहे की संपूर्ण भारत हिंदुत्वाकडे नेण्यामध्ये मोदी शहा ही जोडी यशस्वी झाली असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे महाराष्ट्राचा निकाल त्या दृष्टीनं बघावा लागेल. म्हणजे बटेंगे तोवर कट म्हटलेला तो मुद्दा असेल. एक्झॅक्टली. बटेंगे तो कटेंगे इतकंच नाही, सेफ ह्या बटेंगे तो कटेंगेला फार वेगळे वेगळे अँगल आहेत. माझ्या दृष्टीनं बटेंगे तो कटेंगे ही घोषणा मुस्लिमासाठी नव्हती, ही घोषणा हिंदुत्वासाठी होती की तुम्ही सगळे एक व्हा. आणि हा झाला एक भाग. दुसरा भाग भारतीयासाठी होती की भारतात राहून परदेशी लोकांचं हस्तक होऊ नका किंवा भारतात राहून तुम्ही आतंकवाद्याला मदत करू नका, यासाठी होती. म्हणजे मुस्लिमासाठी नव्हती. आता इंदिराजींना ज्यांनी मारलं ते मुस्लिम थोडेच होते. महात्माजीला मारणारा माणूस मुस्लिम थोडाच होता. म्हणजे ज्या ज्या लोकांनी हत्या केल्या तर ही लोक, म्हणजे मुस्लिमावर असं काही आतंकवादी म्हणून हा विषय नव्हता. बटेंगे तो कटेंगे वगैरे, भारतीय मुस्लिम, मराठी मुस्लिम हा विषय निवडणुकीत आलेला आहे. हो. हिंदुत्ववादाचा हा विजय झालेला आहे. अच्छा. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एक ताकद दाखवून दिली. ती ताकद अशी आहे की 288 मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 हजार लोक संघाचे स्वयंसेवक जे पक्षाचं काम करत नाहीत पण ते रात्रंदिवस घराघरात फिरले. आणि समजा एका मतदारसंघामध्ये 4 लाख मतदान आहे आणि समजा 70,000 घरं आहेत, 1 लाख घरं आहेत, 90,000 घरं आहेत, तर त्यांनी ते घरं वाटून घेतले. आणि घरं वाटून घेऊन त्यांनी घराघरात जाऊन काय सांगितलं, भाजपला मतदान करा नाही म्हणले. ते पहिलं सांगितलं की हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करा. जर तुम्हाला काँग्रेसही हिंदुत्ववादी असेल तर काँग्रेसला करा. मग सगळ्यांना हे माहिती आहे ना की, आणि मग मधल्या काळामध्ये कोणीतरी एक 17-18 मागण्याचं पत्रक दिलं काँग्रेसकडं, म्हणजे महाविकास आघाडीला, की ह्या मागण्या मान्य करा. आणि नाना पटोले म्हणले विचार करू, सगळे म्हणले आम्ही विचार करू. आता एखादी मागणी चुकीची असेल तर विचार करू असं म्हणता येत नाही. त्याने असं म्हणायला पाहिजे होतं की ह्याच्यातल्या ह्या मागण्या कट करा.
मग आपण विचार करू. ही कुठलीही मागणी, हो, उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये 370 पुन्हा एकदा पाहिजे असं कोणी म्हणलं तर ही मागणी आता बाजूला काढा. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, आणि आता काय झालं की कुणी काही म्हणू की ह्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी झालं, ह्या निवडणुकीमध्ये अमुक झालं, हे काही खरं नाही. कुठल्याच म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या महायुतीला मराठा समाजाने तेवढंच मतदान केलेलं आहे, ओबीसी लोकांनी मतदान केलेलं आहे. इतकंच काय, भारतीय आणि मराठी मुस्लिम ज्याला म्हणतात त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे. आता लाडकी बहीण वगैरे ह्याचं क्रेडिट सरकारने घेतलं तरी मला नाही वाटत हे लाडकी बहिणीचा प्रभाव आहे. हे माझं मत जे आहे ते सगळ्यांच्याच महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या विरोधात आहे. लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याच्यापेक्षा खूप चांगल्या योजना अंतुलेच्या काळात ऑलरेडी अंतुलेजींनी केल्या होत्या. संजय निराधार योजना, हेच प्रकार होता. सगळ्याला महिन्याला पगार द्यायचा. संजय स्वावलंबन योजना होती, संजय निराधार योजना होती, ज्येष्ठ नागरिकांना, वृद्ध लोकांना पेन्शन होती. भैरवसिंग शेखावतने त्या काळात राजस्थानमध्ये अंत्योदय नावाची योजना, तीच योजना महाराष्ट्रात अंतुलेनी संजय स्वावलंबन, संजय निराधारनं आणली. आता इकडं लाडली बहिणा होती मध्य प्रदेशमध्ये, ती शिंदेने आणली मुख्यमंत्र्यांनी. परंतु लाडकी बहीण ह्याच्यापेक्षा जास्त हिंदुत्ववादाचा प्रभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीत आहे. महाराष्ट्र हा आता तुम्हाला सांगतो, हे एक वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. छत्रपती शिवरायांना जे अपेक्षित होतं हिंदवी स्वराज्य, ते हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रात आता आलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की हे जे हिंदवी स्वराज्याची कल्पना छत्रपतींना होती तर ती काय होती हे जर ह्या सत्ताधाऱ्यांना नाही कळलं तर ह्या 5 वर्षात त्यांना पळताभुई थोडी होईल. इतक्या वाईट पद्धतीनं हे पराजय स्वीकारतील, कारण इतकं पाशवी बहुमत महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेलं आहे. तर महाराष्ट्राच्या जनतेला आता ह्याने समान नागरी कायदा करून दाखवलं पाहिजे. जो कुठल्या राज्यामध्ये झाला, मला वाटतं उत्तराखंड समान नागरी कायदा करून दाखवला पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो हिंदू मुस्लिम हा विषयच नाही भारतामध्ये. भारतामध्ये कुणीतरी कुणाची चुकीची बाजू घेतली नाही पाहिजे, मग ती हिंदूची असो मुस्लिमांची असो. काँग्रेस नेहमी मुस्लिमांचं अनुनय करते. ही भावना जनतेच्या मनामध्ये रुजवण्यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ह्या सगळ्या लोकांनी यशस्वी झालेला आहे. मग काहीतरी असल्याशिवाय 100% असं होत नाही. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करत असताना तुम्ही मुस्लिमांच्या धार्मिक शिक्षणासाठी मदरसे दिले, तर हिंदूच्या धार्मिक शिक्षणासाठी वेद पाठशाळा देऊन टाकायच्या ना. साधा विषय आहे. ज्याला शिकायचं ते शिकतील ना, ज्याला वेद शिकायचे ते शिकतील. तुम्ही त्याला बंदी आणता. तुम्ही इमामांना पगार द्यायचा विषय आहे, समजा कुठल्या राज्यात असेल तर मग मंदिराच्या पुजाऱ्यांना द्यायचा. तर मूळ मुद्दे इथे आहेत की संघ हा या सगळ्या गोष्टीवर केंद्रित करून जनतेच्या मनामध्ये हे सांगतो की आता तरी तुम्ही पार्शालिटी करू नका. एकदा फाळणी झाल्यानंतर आता पार्शालिटी नाही करायची. आता एकदा भारत हा सेक्युलर देश आहे हे सगळं जर मान्य केलं तर मग इथं कुठले धर्माचे कायदे आणू नका वगैरे, असं इतका विषय साधा आहे. बरं सर, एक्झिट पोल करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते अक्षरशः सपशेल तोंडावर पडलेले आहेत. मध्यंतरी तुम्ही एक व्हिडिओ केला होता, पण तुमचा जवळपास तंतोतंत खरा ठरला, जवळपास त्याच्या जवळपास आलेला होता तो. मी तुम्हाला सांगतो, माझे आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आपलं मंच केले मी, सुदैवानं सगळे खरे ठरले. अगदी बारामतीला मी व्हिडिओ केला होता, दिल्लीत शरद पवार, राज्यात अजित पवार, जसाच्या तसा तंतोतंत खरा पडला. काँग्रेस ही सगळ्यात लहान पार्टी होणार ह्या निवडणुकीत महाराष्ट्रात, हे सगळ्यात तंतोतंत खरा ठरला. महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही हे तंतोतंत खरा ठरला. आणि असे सगळेच व्हिडिओ, म्हणजे एकही व्हिडिओ चुके, कारण की आपण जेव्हा त्रयस्थ म्हणून एखाद्या घटनेकडे बघतो, त्रयस्थ म्हणून, तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं. आपण एखाद्या प्रचारात असतो, आपण एखाद्या विचाराच्या लोकात बसतो, तेव्हा आपल्यावर तो प्रभाव पडायला नको. जेव्हा आपण तर्कशास्त्राच्या आधारे एक मांडणी करत असतो, तेव्हा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय आहे, मराठा आरक्षणाचा विषय आहे, तर सगळ्या मराठ्यांच्या मनामध्ये आरक्षण मिळावं हा विषय असणारच की नाही. परंतु भूमिका इथं आहे की आरक्षण द्यायचं का नाही हा मुद्दाच नव्हता, आरक्षण कसं द्यायचं हा मुद्दा होता. आणि कसं द्यायचं ह्याच्यामध्ये गट पडलेत. हे आपण असं देऊ, आपण असं देऊ.
मागणाऱ्यांनी मागितलं समजा ओबीसीतून द्या, देणाऱ्यांनी म्हणलं की आपण कशाला दुखवायचं, आपण एकमेकाचे समन्वय साधू. तर मुद्दे इथं आहे. पण सगळ्यांना जे पटणारा विषय असतो तो महायुतीनं केलेला आहे असं या ठिकाणी दिसून आलंय. पण लोकसभेची निवडणूक झाली, परत आता महाराष्ट्रात झाली, मध्यंतरी हरियाणाची झाली. तर ह्याच्यामध्ये ज्या एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे अंदाज सपशेल खोटे ठरले. याला कारण काय? एक्झिट पोल करणाऱ्या संस्था, माफ करा मी बोल्ड स्टेटमेंट करतो, हे विकाऊ असतात. कुणीतरी प्लांट केलेल्या. म्हणजे काँग्रेसवाल्याने सांगायचं एक्झिट पोल करून आमच्या बाजूने द्या, किंवा भाजपवाल्याने सांगायचं. मग कुठल्याही ह्या सगळ्या म्हणजे पेड संस्था असतात. हो. सरळ सरळ मीडियामध्ये अभ्यास करून फार कमी लोक याच्यामध्ये लॉजिक मांडणारे आहेत. तुम्ही बघा, आता आपण चांगले चांगले युट्यूबर बघतो ना, कोणी भाजपचीच बाजू घेत आहे, कोणी काँग्रेसची बाजू घेताना दिसतंय, कोणी डाव्या विचाराचा असतो. हे सगळं असं नाही करता येणार आपल्याला. जर समजा लोकांना फसवायचं काम मीडियाचं नाहीये. तुमच्यासारख्या माध्यमसारख्या संस्था ज्या आहेत त्यांना लोकांना फसवायचं काम करायची गरज नाही. आपल्याला लोकांना सत्य माहिती पुरवली पाहिजे. हरकत नाही ना, एखादा विषय लोकांच्या मनात नसतो पण तो त्यांना समजावून सांगावा लागतो. बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही आणि मग लोक चर्चा करत असतात. परंतु आता महाराष्ट्राचा विजय, एवढ्या 5वी बहुमत जे महायुतीला मिळालं त्याचं एकमेव कारण आहे की ही हिंदुत्वाची लहर आहे. अच्छा. एखाद्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे असं एवढं मोठं 5वी बहुमत कधी येत नाही. सुनामी हे सुनामी आहे, ही 5वी बहुमत आहे. 5वी शब्द बरोबर आहे. सुनामी तरी किमान एका डोंगराच्या मर्यादेपर्यंत जाते. 5वी ह्याचा अर्थ चारी बाजूनं, ते कापरासारखं जशी आग लागते ना चारी बाजूनं सर्वांगानं, तसं सगळीकडून पडलेत प्रस्थापित लोक. बाळासाहेब थोरात पडले. अहो, ज्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा 139 वर्षापासून स्थापन झालेला काँग्रेस पक्ष, त्याचा महाराष्ट्राचा अध्यक्ष 500-550 मतांनी येतो काय? एक महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणासारखे नेतृत्व, वसंतदादा पाटलासारखं नेतृत्व, दिल्लीमध्ये काम करणारे शिवराज पाटील, दिल्लीमध्ये काम करणारे विठ्ठलराव गाडगे, दिल्लीमध्ये काम करणारे चिंतामणराव गाडगे, चिंतामणराव देशमुख, ह्या सगळ्या लोकांचं बघितल्यानंतर महाराष्ट्रानं देशाला आणि फार मोठे लोक दिलेले. मग आत्ताची परिस्थिती इतकी काँग्रेसला वाईट यावी, 18-19 आमदारावर काँग्रेस येऊन ठेपली. शिवसेनेचं तसंच झालं नाही. तर काँग्रेसला या संदर्भात मला एक जोडून प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं होतं आणि हे एवढं पानिपत कसं काय झालं त्यांचं महाराष्ट्रामध्ये? आता नेहमी लोकांना हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी की लोकसभा ही देशाच्या निवडणुकीसाठी आहे. तेव्हा देशाचा प्रश्न देशामध्ये, आता त्या काळामध्ये काय झालं होतं की मोदींचे 10 वर्ष होऊन गेले होते. बऱ्यापैकी आता 10 वर्ष एखाद्या व्यक्तीचं सरकार आल्यानंतर झाल्यानंतर 10 वर्षापूर्वी जी जनसंघाची मागणी होती, म्हणजे पूर्वीची जनसंघ, जे 80च्या अगोदरचा जनसंघ, जनता पक्षात विलीन झालेला जनसंघ, नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या रूपानं आलेला, त्यांची फार पूर्वीची मागणी आहे 370 रद्द करा, समान नागरी कायदा लागू करा, अमुक करा. एक मागणीला 5-5 वर्ष हे देशाला मान्य नाही. 19ला जेव्हा मोदींना पण पूर्ण बहुमत लोकसभेत मिळालं होतं आणि राज्यसभेत पण मिळालं होतं, तर मोदींच्या पेक्षाही आता कोणीतरी कट्टर माणूस असावा असं आता देशाला वाटायलंय. हा मुद्दा आहे खरं म्हणजे हा मुद्दा आहे. मग लोकसभेमध्ये असं एक वातावरण संभ्रमाचं झालं की लोकांना हिंदुत्ववादी पाहिजे पण कट्टर पाहिजे होता आणि लोकांना असं वाटायला लागलं की मोदीजी आता पहिलेसारखं, म्हणजे गुजरातला मुख्यमंत्री असताना जेवढे कट्टर होते ते सत्तेत आल्यानंतर हळूहळू थोडेसे माईल्ड झाले, थोडे नम्र वाटायला लागले, कट्टर नाही वाटायला लागले. म्हणजे शेतकरी कायदा केला कशामुळं मग, आणि जर तो बरोबर असेल तर मग का नाही राबवला, माघार घेतली एखाद्या आंदोलनामुळं. असे आंदोलन मोडीत काढायचं काम वसंतदादा पाटलांनी, बघा तुम्ही, शासकीय कर्मचाऱ्याचा संप होता, 52 दिवस कर्मचारी आले नाही तर नवीन माणसं भरती केले, पण पूर्ण महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्याचं मागणी ऐकलं नाही. मग मोडीत काढायला पाहिजे होतं. म्हणजे खंबीर पंतप्रधान म्हणून जी भूमिका होती ती तिथं कमी पडली. अशा ठिकाणीच माणसाची परीक्षा होते. तुम्ही गुजरातमध्ये असताना खंबीर होता, तुम्ही 370 करताना खंबीर होता. मग शेतकरी कायदादार, शेतकऱ्यांचं जर कल्याण खरंच होणार असेल, तो कायदा खरंच चांगला असेल तर तुम्ही तो लागूच करायला पाहिजे होता. सीएच्या बाबतीत असेल, NRCच्या बाबतीत असेल, जे देशासाठी जे चांगलं आहे ते तुम्ही करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी देशाच्या जे विघातक शक्ती आहेत
जे देशद्रोही लोक आहेत, जे सोरोस सारखे लोक आहेत समजू आपण, किंवा जे काही लोक बाहेरच्या देशातले लोक हस्तक्षेप करतात भारतात, त्यांच्या पाठिंब्यावर, आर्थिक असेल लोकांच्या, अशा लोकांच्या पाठिंब्यावर जर देशात काही आंदोलन होणार असेल, तुम्हाला मी सांगतो मागच्या 50-60 वर्षामध्ये अशी घटना आहे की देशामध्ये एकही चांगला प्रोजेक्ट होऊ द्यायचा नाही. सगळे प्रोजेक्ट संप करून आंदोलन करून अडवायचे. नर्मदा सरोवरचा प्रकल्प बघा तुम्ही, सरदार सरोवर म्हणून ते उंची वाढवण्याचा विषय होता. 40-40 वर्ष, 50-50 वर्ष मोठमोठ्या योजना अडवून ठेवल्या. अगदी साधे रस्ते करायचे म्हणलं तरी 10-20 लोक कोर्टात जाऊन अडकून ठेवायले. म्हणजे देशाचा विकासच होऊ द्यायचा नाही अशी काही लोकांची भावना असते. दुसरी काय असते परिस्थिती की नुसतं फक्त देशाचा विकासच होऊ द्यायचा नाही इतकंच नाही, देशाच्या ज्या सरकारमान्य संस्था असतात त्याच्यावरचा विश्वास उडवायचा. म्हणजे रेल्वे आहे समजा, एअर इंडिया आहे समजा, तर ह्यांचं काही खरं नाही, इथं भ्रष्टाचार आहे, मग अपघात झाला, हे होतात, इन्शुरन्सच मिळत नाही, मग LIC आहे. देशातल्या चांगल्या संस्थेवरचा विश्वास उडवायचा, देशात मोठे प्रोजेक्ट होऊ द्यायचे नाही. मग त्याच्यानंतर मग बेकारीचा विषय घ्यायचा, मग बेकार लोकांना संघटित करायचं, कर्मचाऱ्यांना संघटित करायचं, शेतकऱ्यांना संघटित करायचं, आणि जाळपोळ करा, दंगल करा, दगडफेक करा. प्रत्येक आंदोलनामध्ये अशा काही देशद्रोही लोकांची संख्या वाढत जाते. आणि मग एखादं मोठं आंदोलन चालू झालं की त्या आंदोलन करणाऱ्या माणसांना पहिल्यांदा त्यांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे की परकीय शक्ती त्याच्यामध्ये येता कामा नये. शेतकरी आंदोलनात काय झालं, जगात कुठंतरी पार्लमेंटवर 10-20 लाख 25 लाख लोक गेले. नेपोलियनच्या काळात नेपोलियननी हा प्रयोग केला होता फ्रान्सच्या राजवाड्यात. असे लाखो लोक घेऊन ते राजवाड्याकडे गेल्यावर राजा मागच्या मागं पळून गेला. देशामध्ये लोकशाहीत कसं करता येईल तसं? तुम्ही पार्लमेंटवर जाणार आणि पंतप्रधान मागून निघून जातील असं नाही करता येत. तुम्हाला कायदेशीरच आंदोलनं करावी लागतील. आमचं तर म्हणणं असं आहे की ज्या कुण्या मूर्ख माणसाच्या डोक्यात पहिल्यांदा रस्ता रोको हे आंदोलन आलं, तो जर आता असला तर त्याला फाशी दिली पाहिजे. रस्ता रोको हे आंदोलनच होऊ शकत नाही. तुम्ही बघा, एक रस्ता रोको आंदोलन करणं म्हणजे मध्ये पेशंट असतात, परीक्षेला जाणारी मुलं असतात, गरोदर बाई असते, नोकरीला जाणारे कर्मचारी असतात. हे रस्ता रोको आंदोलन काय प्रकार आहे? तुम्ही प्रतिकात्मक 5-10 मिनिटं करणं वेगळं, कायम रस्ता अडवणारे जे लोक आहेत ना ते तुम्ही गुन्हेगार समजले पाहिजे. बघा, रस्ता रोको आंदोलन हे आंदोलनाचा प्रकार नाही. आंदोलनाचे विविध प्रकार आहेत. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, अशा 1000 आंदोलनं मी केलेले आहेत माझ्या आयुष्यभरात. रस्ता रोको हे आंदोलनाचा प्रकार नाही, हे जनतेला त्रास देणारा प्रकार आहे. जो शेतकरी आंदोलन पंजाब हरियाणामध्ये झालं ते तसं आहे. त्याचे परिणाम आता दिसले, हरियाणामध्ये बघितले, महाराष्ट्रात बघितले आपण. आता सर, एक महत्वाच्या प्रश्नाकडे आपण वळूया की अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणून जी हेटाळणी झाली होती देवेंद्र फडणवीसवर, परंतु फडणवीस यांनी आपल्या स्वतःच्या मजबूतीवर, स्वतःच्या कौशल्यावर 100 पार करत तिसऱ्यांदा जवळपास भाजपला मोठं यश मिळालं. म्हणजे जवळपास या इतिहासातलं सर्वात मोठं यश भाजपला मिळवून दिलं त्यांनी. मध्यंतरी त्यांच्यावर अन्याय झाला, 105 आमदार त्यांनी निवडून आणले, पण ते मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. तर त्यांनी काही न बोलता मैं फिराऊंगा, याच्याबद्दल त्यांची टीका झाली. मी पुन्हा येईन म्हणजे म्हटलं होतं, त्याच्यावर टीका झाली. पण त्यांनी कुणालाही उत्तर न देता कामातनं दाखवून त्यांनी जी पद्धतीने हे केलेलं आहे, यश खेचून आणलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्पष्ट सांगायचं झालं तर असे कुठलेही यश कुण्या एका माणसाच्या डोक्यावर नसतात. सामूहिक यश आहे, हे सामूहिक यश आहे. आणि भारतीय जनता पार्टीत तर कधीच व्यक्तीचं फार मोठं महत्त्व कधीच वाढू दिले गेलेलं नाही, म्हणून तो पक्ष विचाराचा मानला जातो. साधारणतः काय आपला समज असतो की फडणवीसांनी 105 आणले, फडणवीसांनी 135 आणले. तर मुळामध्ये देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यामध्ये एक नेते आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेचं आपण महत्व ठेवायचं नाही का? मग भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात जेव्हा वाढवली तेव्हा देशात 2 खासदार होते सुरुवातीच्या काळात. मग प्रमोद महाजन आणि मुंडेंनी बहुजन समाजाची पार्टी केली. सुरुवातीला ही पार्टी ब्राह्मणाची बनायचे लोक, मग ती बहुजन समाजाची झाली. मग देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामध्ये मराठा समाजाचे नेते अजून जास्त आमंत्रित केले. तर हे कुणा एकाचं यश नाही, हे पहिल्यांदा पक्क तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे नेहमी आपण भाजप म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे भाजप असं होत नाही. हे पहा, कुठलीही गोष्ट आहे ना, जन्मलेल्या लेकराची आई मेली तरी ते लेकरू जगत असते. एका माणसाला कधीच कुण्या यश देऊन त्यांना अडचणीत आणल्यासारखं आहे. म्हणजे आता सुरुवातीच्या काळात भाजप शिवसेना जेव्हा युती झाली
बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पार्टीपेक्षा कट्टर हिंदुत्ववादी होते. हो, हिंदू हृदय सम्राट म्हणा. हिंदू हृदय सम्राट. मग तुम्ही बघा, प्रमोद महाजन जायचे त्यांच्या घरी. हो. बाळासाहेब ठाकरे कधीच कुणाच्या घरी जाऊन भेटायला गेले नाही. मला आठवतंय का बाळासाहेब ठाकरे कधी इंदिरा गांधीला भेटायला गेले, सोनिया गांधीला भेटायला गेले? आणि तोंडात एक आणि ओठात एक आणि हृदयात एक असं कधीच त्यांचं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे हे ह्या देशातले पहिले हिंदू हृदय सम्राट झालेले. म्हणजे अगदी तुम्ही कुण्याही माणसाशी तडजोड केलेली नसलेली असं व्यक्तिमत्व हिंदुत्वाच्या बाबतीत. आणि मग ते पण कारण आहे आता की उद्धवजींनी ज्या पद्धतीनं एकदम बाळासाहेब ठाकरेंचा विचारानं स्थापन केलेली शिवसेना एकदम त्यांनी आजच्या नवीन मुलाच्या भाषेत स्विच केली म्हणायचं त्याला. म्हणजे पोरं कंपनी बदलल्यासारखं त्यांनी शिवसेनेचा बेसिक विचार बदलून टाकला. त्याच्यामुळे त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. त्याचा फटका. अच्छा. शरद पवारांना बघा तुम्ही, निवडणुकीच्या आता ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, ते वयोवृद्ध आहे, सर्व प्रकारचा अनुभव आहे. म्हणजे आमदारचा, मुख्यमंत्र्याचा, मंत्र्याचा, सगळ्या प्रकारचा त्यांना अनुभव आहे. पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेली व्यक्ती जवळपास. बारामतीच्या परवाच्या निवडणुकीत त्यांनी काय घोषणा केली? बारामतीच्या लोकांना, नीट ऐका, हे फार महत्वाचं आहे, अजून ते कुठल्याच मीडियात आलेलं नाही. बारामतीच्या लोकांना भावनाशील करण्यासाठी त्यांनी असं स्टेटमेंट केलं की आता मी रिटायरमेंट घेणार आहे. म्हणजे एका अर्थानं काय म्हणले, माझी ही शेवटची निवडणूक. याचा अर्थ युगेंद्र पवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी भावनात्मक आवाहन केलं. त्याचा परिणाम महाराष्ट्रातले सगळेच उमेदवार त्यांचे पराभवाच्या छायेत आले. कारण शरद पवारांच्या जीवावर तर ते गेले तुतारी घ्यायला. लोकसभेत चांगलं झालंय, मतदान बरं वगैरे झालंय म्हणून, आणि तो गोंधळ होऊन गेला. तर आता ह्या सगळ्याकडे बघताना सगळंच यश भाजपचं नाही, सगळंच यश शिंदे शिवसेनेचं नाही, सगळंच यश अजित पवारांचं नाही राष्ट्रवादीच्या, तर हे सुद्धा लोक त्यांना यश मिळायला कारणीभूत. म्हणजे आता समोरचा जर पैलवान चुका करायला तर जिंकण्याला तर अजून मजा आहे. ह्या लोकांनी खूप चुका केल्या. इतकी वाईट परिस्थिती येण्यासारखी महाराष्ट्रात या तिन्ही पक्षाची परिस्थिती मुळीच नव्हती. म्हणजे आता ह्या निकालातून काय साध्य झालं? एक साध्य झालं, तेव्हा आता ह्यांचे खासदार ह्यांच्या पक्षात राहतील का नाही खात्री नाही आता. म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार, उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार आणि काँग्रेसचे खासदार, तर काँग्रेसचे राहतील कारण ती नॅशनल पार्टी आहे. पण ह्या दोन राज्यातले जे पक्ष आहेत त्यांना आता अशी भीती वाटायला लागेल भविष्यात की पुढची खासदारकी आपल्याला मिळेल का, मग आताच आपण निर्णय केला पाहिजे. मग जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत शरद पवारांच्या, ती कदाचित अजित पवारांकडे येतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजे आता म्हणजे मूळ राष्ट्रवादी कुणाची, हा मुद्दा आता ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं दाखवला किंवा राष्ट्रवादी म्हणजे आम्ही अजित पवारांची म्हणतो. मूळ शिवसेना कुणाची, तर महाराष्ट्रातल्या जनतेने असं दाखवलं की एकनाथ शिंदेला यश देऊन. आणि बाळासाहेब ठाकरेचं त्यांचा फोटो जो आहे तो एकनाथ शिंदे सगळ्यात वर असतो. विचार म्हणून जर विचार केला तर बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार होता तो हिंदुत्वाचा होता. खरी शिवसेना ते चालवत आहेत असं म्हणतात ते. आम्ही खरी शिवसेना म्हणायचं नाही त्याला, बाळासाहेबांचा विचाराचा वारसा पुढे चालवत आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा. म्हणजे भाजप आणि शिवसेनेमधलं ते मूळ सूत्र तेच होतं ना, दोघांचे विचार म्हणजे कोणते विचार? हिंदुत्वाचे विचार. तोच वारसा पुढे चालत. उद्धवजींनी थोडा स्विच केल्याबरोबर लोकांनी सांगितलं की नाही बरोबर. कारण बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी मस्जिद पडलं तर जर माझ्या शिवसैनिकांनी जर पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. काय उत्तर आहे, इतकं जबरदस्त उत्तर. म्हणजे त्यांच्या त्या हिंदुत्ववादी विचाराला वारसा योग्य प्रकारे झाला नाही असं म्हणता येईल आपल्याला. या निकालावर विशेषतः काँग्रेस, शिवसेना, विविध पक्षाचे जे नेते मंडळी आहेत ते टीका करत आहेत. अविश्वसनीय आहे, अनाकलनीय आहे असं म्हणून EMV मशीनवर ते खापर फोडत आहेत. संजय राऊत तर म्हणतात की दुसऱ्यांदा निवडणूक घ्या हे रद्द करून. तर EMV मशीनवर खापर फोडलं जात आहे, ते बरोबर आहे का? आता आपण मग कर्नाटकात काँग्रेस आली तेव्हा EMV मशीन नव्हत्या का? जिथं जिथं विरोधी, लोकसभेला EMV मशीन नव्हते का? किंवा आता नुकत्याच संपलेल्या झारखंडमध्ये लोकसभेमध्ये EMV मशीन नव्हत्या का? तर असं नाही, सरकार नाही आलं किंवा हरलं की EMV वर बोलायचं वगैरे. आपल्याला मोठ्या मनानं पराभव कबूल करावा सगळ्यांनी. आणि दुसरं म्हणजे ह्यांनी हे मान्य केलं पाहिजे की काही आपलं सेल्फ असेसमेंट केलं पाहिजे, काय चुकलं. पुढचे 5 वर्ष फार बघता बघता लवकर येतात.
हो हो. हा लगेच येतात, काही वेळ लागत नसतो. काळ फार वेगानं सरकत असतो पुढे. ह्यांनी लगेच आतापासून कामाला लागलं पाहिजे, काम केलं पाहिजे. त्याच्याशिवाय काही म्हणजे साध्य नाही होणार. अजूनही उद्धवजींनी कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार केला पाहिजे. भारतीय जनता पार्टी असो किंवा संघ असो, ही माणसं नाही बघत. त्यांच्या विचाराला मदत करणाऱ्या लोकांना ते उचलतातच. हो. त्याच्यामुळं आजही महाराष्ट्रातल्या खूप लोकांना असं वाटतं की हिंदुत्ववादी विचाराची शिवसेना त्यांनी विचाराशी फारकत घेतली आहे का. पाटील सर, आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला जो प्रश्न पडलेला आहे की आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. भारतीय जनता पार्टीला 130 आल्या ना, 144 जरी आल्या असत्या, 145 म्हणजे एकट्या भारतीय जनता पार्टीचं बहुमत जरी आलं असतं, ते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, एकनाथ शिंदे या माणसांना मी स्वतः 3दा भेटलेलो आहे. रात्री 3 वाजता ते लोकांना भेटतात, दिवसभर भेटतात लोकांना. तो एक म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले पूर्वीचे जे मी शब्द काय वापरतो बघा, मराठा नेते होते, वसंतदादा पाटील वगैरे असे, तर ते म्हणजे धोत्राच्या निर्या घालत सुद्धा लोकांना बोलायचे. तर एकनाथ शिंदे पण तसेच आहेत, लोकांना रात्रंदिवस भेटतात. तो एक कर्तबगार माणूस आहे. आणि भारतीय जनता पार्टीला असं एकनाथ शिंदेना उगा 2-2.5 वर्ष देऊन गरजेनुसार वापर केला म्हणलं तर असं नाही होणार. आणि शेवटी भारतीय जनता पार्टीकडं स्वतःचं काही बहुमत नाही आहे. आणि तो बिहारमध्ये त्यांनी प्रयोग केलेला आहे. नितीश कुमारला त्यांनी बहुमत असून सुद्धा त्यांच्याकडे जास्त आमदार असतानाही नितीश कुमाराचे कमी असताना नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं देशातलं सरकार महत्त्वाचं आहे. आणि देशामध्ये आता एकनाथ शिंदेचे खासदार बऱ्यापैकी आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीला बहुमताला नेऊन टेकवणारे 2च माणसं आहेत, एक चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे. तर काही कारण नाही एकनाथ शिंदेना दुखवायचं. ते एकनाथ शिंदेच बहुतेक मुख्यमंत्री होतील. हाच आपला शेवटचा म्हणजे प्रश्न तुमचा जो आहे. तर बघू आपण काय. पण 132 भाजपचे देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री व्हावं असं लोक चर्चा आहे. मी पुन्हा सांगतो की भारतीय जनता पार्टी व्यक्तिसापेक्ष राजकारण करत नाही, ते विचाराचं राजकारण करतात. तुम्ही बघा ना, राजस्थान आणि मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री बदलले तर कसे लोक आले. राजस्थानला शिवराज सिंह चौहान होतील असं, ह्याला मध्य प्रदेशला शिवराज सिंह चौहान होतील असं वाटलं, राजस्थानला वसुंधरा शिंदे वाटलं. परंतु ही एक विचाराची पार्टी असल्यामुळे की नाही, इथं व्यक्तीचं फार स्तोम वाढत नाही. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेच होतील. वा. पाटील सर, आपण आमच्या या माध्यम वृत्त या चॅनलमध्ये येऊन जे सटीक विश्लेषण केलेलं आहे याबद्दल माध्यम समूहातर्फे मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी.